नमस्कार, मी न्यूज 24 प्रतिनिधी विनोद शिंगे. आज आपणाला हातकणंगलेत संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष केंद्रित असणाऱ्या 10 वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक अश्विनी बिद्रे खून प्रकरणाचा आज निकाल लागला आहे. त्यातील काही आरोपींना शिक्षा झाल्या. त्या संदर्भात आपल्याकडे जवळ आहेत शिवसेनेचे उपनेते पवारसाहेब, आपण नेमकं काय सांगाल? नाही, ह्या कुटुंबाला खरं तर न्याय मिळाला. त्या कुटुंबाची जी धडपड होती, जी जिद्द होती की माझ्या घरातील एका स्त्रीचा खून झालेला आहे आणि तिच्यावर अन्याय झालेला आहे आणि दुर्दैव आहे महाराष्ट्राचं की त्या पद्धतीने खून झाला की ही केस बाजूला काढून ह्या आपल्या अधिकाराला वाचवायचा अनेक जणांनी प्रयत्न केला. अनेक जणांचा हात यात होता की ह्या माणसाला कुठे शिक्षा होऊ नये. परंतु पत्रकारिता काय असते, पत्रकारितेने काय करू शकतो आपण, ते एक उदाहरण म्हणजे आपल्या रणजित माझगावर तुम्ही सर्वांनी दाखवून दिलं की नाही, जर अन्याय झाला तर त्या अन्यायाच्या विरुद्ध वाचा फोडली पाहिजे आणि त्या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे. आज जो निर्णय झाला खरोखर निर्णय चांगला झालेला आहे. ज्या माणसाने क्रूरपणे एका स्त्रीची हत्या केली आज सिद्ध झालेला आहे. ती म्हणजे तिला गायब केलं होतं, मिळत नव्हती, ते जवळजवळ सगळं बाहेर काढलं आणि हे प्रकरण एवढं गाजलं होतं की सगळं महाराष्ट्राचं लक्ष हे हातकणंगलेकडे लागलं होतं. आणि आज न्यायालयाने 1 नंबर आरोपीला जन्मठेप आणि दोन्ही बाकी 2 आरोपींना 7-7 वर्षाची शिक्षा ठोठवली आहे. खरोखर ह्या लोकांना, ह्या कुटुंबाला न्याय मिळाल्याची माझी भावना आहे. महिला दिनाचं औचित्य साधून नेमकाच काही दिवसापूर्वी महिला दिन साजरा करण्यात आला आणि अश्विनी बिद्रे खून प्रकरणात प्रमुख आरोपींना शिक्षा झाली आणि खऱ्या अर्थानं महिला दिन साजरा झाला, अशी याचं मत शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केलं. त्याबद्दल धन्यवाद.